हा मित्रांनो, स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो. हो सर. ठीक. सर नाही दिसू राहील. हा, दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही ना? ओके, ठीक आहे. आता दिसते बेटा? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता, मी तुम्हाला म्यूट केले सगळ्यांना. हॅलो अमृता, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. नसेल, ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी लगेच मेसेज टाकायचा आहे. ठीक. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये खाजगी कंपनी आणि खाजगी कंपनीचे फायदे या संदर्भात चर्चा केलेली आहे. आपण थोडक्यात आढावा घेऊयात. तिथे असं म्हटलं होतं, मर्यादित जबाबदारी, स्थापनेसाठी कंपनीच्या स्थापनेसाठी केवळ 2च व्यक्तींची आवश्यकता असते. कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व असतं. कंपनीचे संचालन करणे सुलभ असते, म्हणजे कंपनी चालवणं सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत तसं सोपं असतं. माहिती पत्रकाची गरज नसते. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर नियामक सभा, त्याला वैधानिक किंवा कायदेशीर बैठक सभा म्हणूयात आपण, ती घेण्याची आवश्यकता नाही. संचालकांनी किती कंपन्यांमध्ये संचालक पद स्वीकारावं यावर निर्बंध घातलेले नाहीयेत. त्यानंतर निरंतर वारसा हक्क किंवा उत्तराधिकारी याविषयीची निरंतर परंपरा असते, म्हणजे खासगी कंपनीचं आयुष्य देखील हे चिरंतन असतं, सातत्याने सुरू राहतं. समभागांचे सुलभ हस्तांतरण, जर असतीलच भाग तर त्यांचं हस्तांतरण सुलभ होतं. खासगीरित्या भागांची विक्री केली जाते, त्यामुळे हस्तांतर देखील सोपं असतं. किचकट अशी प्रक्रिया नाही किंवा हस्तांतर पत्र भरण्याची आवश्यकता नाही. कंपनीसाठी निधी किंवा भांडवल उभी करण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीत किंवा दबाव नाहीये. खासगीरित्या भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी करता येऊ शकते, किंवा पूर्वी जी अट होती 1,00,000 रुपये किमतीपर्यंतचे भांडवल किंवा निधी कंपनीकडे असलाच पाहिजे. आता या निधीची सुद्धा खासगी कंपनीला आवश्यकता नाही. नोंदणी प्रसंगी नोंदणीची प्रक्रिया सोपी असते. खासगी कंपनीच्या मालमत्तेच्या मालकीचे संपादन खासगी कंपनीला करता येतं, म्हणजे सगळी मालमत्ता जी आहे ती कंपनीच्या नावे असते, कुठल्याही एका भागधारकाच्या नावे नसते. इतरांवर दावा दाखल करण्याची किंवा कंपनी विरुद्ध इतरांनी खटला करण्याची या ठिकाणी तरतूद केलेली असते. इथे दुहेरी नातेसंबंध असतो, तो कोणामध्ये? भागधारक आणि कंपनी, संचालक आणि कंपनी, कर्मचारी आणि कंपनी. म्हणजे कंपनी चालवत असताना संचालक किंवा भागधारक किंवा कर्मचारी सुद्धा कंपनीच्या करारांमध्ये भाग घेऊ शकतात. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र नाही. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. कंपनी स्वतंत्र असते. त्या संचालकांचं किंवा कर्मचाऱ्यांचे हितसंबंध कंपनीच्या व्यवहारांशी निगडीत असतात किंवा हितसंबंध असतात, अशा लोकांना कंपनीच्या करारांमध्ये सहभाग नोंदवता येत नाही. आणि कर्ज घेण्याची क्षमता, खासगी कंपन्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज त्या ठिकाणी मिळत असतं. आज आपण खासगी कंपनीचे तोटे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला तोटा आहे, समभाग स्वतंत्रपणे हस्तांतरणीय नसतात. म्हणजे आपण जे म्हटलंय की खासगी कंपनी सार्वजनिक जनतेला आवाहन करून भागांची विक्री करू शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला आता इथे सापडेल. इक्विटी शेअर्स म्हणूयात आपण त्याला. समभाग स्वतंत्रपणे हस्तांतरणीय नसतात. याचा अर्थ काय? खासगी कंपनीच्या शेअर्सची सार्वजनिकपणे विक्री किंवा व्यापार किंवा त्यांचं हस्तांतरण जे आहे ना, ते मुक्तपणे करता येत नाही. जसं सार्वजनिक कंपनीच्या भागांचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार हे स्टॉक मार्केट्स मधून चालतात, तसं खासगी कंपनीच्या भागांची खरेदी विक्री त्या ठिकाणी स्टॉक मार्केट मधून न करता खासगीरित्या केली जाते आणि भागांचं मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही. नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट किंवा खासगीरित्या ज्यांना खासगी कंपनी भाग विकू इच्छिते अशाच लोकांना भागांचं हस्तांतरण केलं जातं. हे हस्तांतरण मुक्त नसतं. कुणालाही खासगी कंपनीचे भाग खरेदी करता येत नाहीत. फक्त ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, ज्यांचे नातेसंबंध आहेत, अशाच लोकांना तिथे भाग खरेदी करता येतात. त्यानंतर दुसरा तोटा आहे सार्वजनिक कंपनीचा, आपलं खासगी कंपनीचा, सार्वजनिक गुंतवणूक नाही. बघा, खासगी कंपन्यांच्या भांडवलामध्ये किंवा खासगी कंपन्यांची निर्मिती करताना
कंपनीला सार्वजनिकरित्या जनतेला आवाहन करून भागांची किंवा कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही. आणि म्हणजे याचा अर्थ काय होतो, सार्वजनिक गुंतवणूक नाही कंपनीच्या भांडवलामध्ये. तर खाजगी कंपनीला आपलं स्वतःचं भांडवल हे स्वतःच्या हिमतीवर नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडूनच उपलब्ध करावं लागतं. हे बघा इथे म्हटलेलं आहे की खाजगी कंपन्यांना त्यांचे भाग व कर्जरोखे घेण्यासाठी लोकांना आमंत्रित करण्याची परवानगीच नाही. कायद्याने परवानगी दिलेली नाही. आमंत्रित करण्यासाठी म्हणजे काय, माहिती पत्रक प्रसिद्ध करून लोकांनी कंपनीचे भाग खरेदी करावेत असं आवाहन खाजगी कंपनी जनतेला करू शकत नाही. कारण कंपनी कायद्यानेच तशी परवानगी कंपनीला दिलेली नसते. त्यानंतर खाजगी मर्यादित कंपनीचा तोटा म्हणजे ती आपल्या नियमावलीद्वारे शेअर्सच्या म्हणजे भागांच्या हस्तांतरणाची क्षमता प्रतिबंधित करते. म्हणजे भागांचे जे हस्तांतरण करायचे आहेत मुक्तपणे, ते मुक्तपणे न ठेवता ते हस्तांतरण राखून ठेवते. प्रतिबंधित करते म्हणजे काय? प्रतिबंध करते भागांच्या मुक्त हस्तांतरणाला. तर खाजगी कंपनीच्या संचालकांची किंवा प्रवर्तकांची अशी इच्छा असते, की आपल्या कंपनीचे भाग हे विशिष्ट लोकांनाच आपल्याला द्यायचे आहेत, विकायचे आहेत. आणि त्यामुळे काय होतंय, नियमावली तयार करतानाच खाजगी कंपनीच्या नियमावलीमध्ये भागांच्या खरेदी संदर्भात हस्तांतरणासंदर्भात प्रतिबंध केलेला असतो. म्हणजे मुक्तपणे हस्तांतरण करता येणार नाही असं नियमावलीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. त्यानंतर पुढचा तोटा आहे, जास्तीत जास्त सदस्य संख्या 200. यापूर्वी भारतीय कंपनी कायदा 1956 मध्ये ही अट 50 इतकी होती. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. परंतु नवीन कंपनी अधिनियम 2013 नुसार खाजगी कंपन्यांची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 200 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे 200 पर्यंत वाढवलेली आहे, हे जरी खरं असलं तरी देखील खाजगी कंपनीला 200 पेक्षा जास्त सदस्य घेता येत नाही किंवा 200 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी त्या ठिकाणी खाजगी कंपनीला करता येत नाही. म्हणजे जेव्हा कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल, अशा प्रसंगी सुद्धा खाजगी कंपनी 200 पेक्षा जास्त लोकांना आपल्या कंपनीचं सदस्य त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही. हा तोटा आहे. म्हणजे जेव्हा बऱ्याचदा काय होतं, की एकदा कंपनी स्थापन झाली, की सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीची भांडवलाची क्षमता कमी असते, उत्पादनाची क्षमता कमी असते, नफ्याची क्षमता कमी असते. परंतु दिवसेंदिवस कालांतरानं कंपनी सातत्याने सुरू राहिली, की कंपनीच्या नफ्याचं प्रमाण वाढत चालतं. कारण कंपनीद्वारे निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री वाढते. लोकांकडून मागणी निर्माण होते. लोक जास्त प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात आणि दिवसेंदिवस कंपनीचा आर्थिक विकास होतो. आर्थिक विकास झाल्यानंतर कंपनीला आणखी मोठा व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु अशा प्रसंगी 200 पेक्षा जास्त सदस्य त्या कंपनीमध्ये सदस्य म्हणून घेता येत नाहीत. चौथा तोटा आहे, माहिती पत्रक नाही किंवा पत्रक खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही. तुम्हाला माहित आहे माहिती पत्रक का प्रसिद्ध करावं लागतं? तर भागांची खरेदी विक्री ही सार्वजनिक जनतेला करायची आहे. जनतेने आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावेत यासाठी एक साधारणपणे भागांविषयीची माहिती पत्रकामध्ये दिलेली असते. उदाहरणार्थ, किती भाग विक्रीला काढलेले आहेत, किती रकमेचे आहेत, या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. आणि त्यामुळे सार्वजनिक जनतेला त्यातून आवाहन केलेलं असतं, की कंपनीचे भाग खरेदी करावेत. परंतु खाजगी कंपनीला माहिती पत्रकच प्रसिद्ध करण्याची परवानगी नसते. त्यामुळे खाजगी कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करू शकत नाही. पाचवा तोटा आहे, स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध नाही. त्याला आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो, की खाजगी कंपनीला आपल्या भागांची नोंदणी भाग बाजारात करता येत नाही. कोण सांगेल मला, भागांची नोंदणी भाग बाजारात कशासाठी केली जाते? येस, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता मला. कंपनी आपल्या भागांची नोंदणी भाग बाजारात करते. त्याचा उद्देश काय आहे? मी वाट बघतोय. भाग बाजारात भागांची नोंदणी करता येत नाही. ओके, उत्तर आलेलं आहे. हा, साबणे
स्नेहल कुमारने उत्तर दिले भागांची विक्री करण्यासाठी. व्हेरी नाईस. कारण कंपनी स्वतंत्ररित्या भागांची फक्त विक्री करण्यासाठीच निर्माण झालेली असते असं नाही, तर भागांच्या विक्रीतून ते भांडवल जमा करतात. खाजगी कंपनी भांडवल जमा करते, कोणतीही कंपनी असेल, आणि या भांडवलाच्या आधारे कंपनीचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पादनाचं कार्य हाती घेतात. आणि उत्पादनाचं कार्य हाती घ्यावं किंवा त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी कंपनीला भागांची विक्री करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, आणि त्यासाठी भागांची नोंदणी भाग बाजारात केली जाते, स्टॉक मार्केट्समध्ये. बरोबर. उदाहरणार्थ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बीएससी आपण त्याला म्हणतो, की ते भागांची नोंद केली की त्या भाग बाजारातून कंपनीच्या वतीने भागांची खरेदी विक्री केली जाते. म्हणजे ते काम स्वतंत्रपणे भाग बाजाराकडे दिलं जातं. त्यामुळे कंपनीचं ते काम कमी होतं. तर अशा प्रकारे खाजगी कंपनीला आपल्या भागांची नोंद भाग बाजारात करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की कंपनी आपल्या भागांची विक्री सार्वजनिक जनतेला करू शकत नाही. इथे लिहिले बघा, खाजगी कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये विक्रीसाठी नोंदवता येत नाहीत. म्हणूनच असे दिसून येते की मर्यादित दायित्वाचा फायदा घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांकडून खाजगी कंपनीला पसंती दिली जाते, परंतु त्याच वेळी मर्यादित वर्तुळात व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची आणि व्यवसायाची गोपनीयता राखण्याची देखील इच्छा असते. जेव्हा एखाद्या कंपनीतले व्यवहार सार्वजनिक होतात, तेव्हा गोपनीयता नाहीशी होते. परंतु काही कंपन्यांना आपली गोपनीयता राखण्याची प्रचंड इच्छा असते. त्यामुळे त्या कंपनीचं सार्वत्रिकरण त्या ठिकाणी करण्यासाठी पसंती दर्शवली जात नाही, आणि त्यामुळे काय होतंय, अशा कंपन्या आपल्या भागांची सार्वजनिकरित्या विक्री करत नाहीत. त्यामुळे गोपनीयता हा भाग डोळ्यासमोर ठेवून खाजगी कंपनी आपल्या भागांची नोंद भाग बाजारात करत नाही. पुढे हे झाले खाजगी कंपनीचे तोटे. म्हणजे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. आता त्यानंतर आपण सार्वजनिक कंपनी आणि सार्वजनिक कंपनीचे फायदे तोटे अभ्यास करणार आहोत. तर सार्वजनिक कंपनीची व्याख्या आपण यापूर्वी पाहिलेली आहे. त्या संदर्भात थोडक्यात चर्चा आपण करूयात. सार्वजनिक कंपनी कायदा 2013, नवीन कंपनी अधिनियम म्हणतो त्याला, अनुसार सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी एक कंपनी की जी खाजगी कंपनी नाही. अतिशय सोपी व्याख्या आहे सार्वजनिक कंपनीची. काय? जी कंपनी खाजगी कंपनी नसते त्या कंपनीला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. ही सोपी व्याख्या आहे, परंतु आपण विस्तृत व्याख्या यापूर्वी पाहिलेली आहे. कोणती? जी कंपनी जनतेला आवाहन करून भागांची विक्री करू शकत नाही. त्यानंतर ज्या कंपनीमध्ये आवाहन करते. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? जी कंपनी सार्वजनिक जनतेला भागांच्या खरेदीसाठी आवाहन करते. जी कंपनी भागांच्या विक्रीसाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करते, याचा अर्थ तोच होतो. त्यानंतर ज्या कंपनीच्या कमाल सभासद संख्येवर मर्यादा नसते आणि ज्या कंपनीच्या भागांचं हस्तांतरण हे मुक्तपणे केलं जातं, म्हणजे कंपनीचे भाग हस्तांतरणही असतात, अशा कंपनीला सार्वजनिक कंपनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या संदर्भात आपण व्याख्या, साधी व्याख्या पाहिली की जी खासगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी. तर आपण सार्वजनिक कंपनीचे फायदे या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिला फायदा आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये सदस्यत्वाची किंवा सभासद संख्येवर मर्यादा नाही. सभासद संख्येवर मर्यादा नाही. बघा, सदस्यत्वाची मर्यादा नाही किंवा सभासद संख्येवर मर्यादा नाही. बघा, आपण पुन्हा एकदा व्याख्या जर अभ्यासली तर ज्या कंपनीत किमान 7 सभासद आणि जास्तीत जास्त अमर्याद सभासद असतात, अशा कंपनीला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. त्यावरून सार्वजनिक कंपनीचा पहिला फायदा आपल्याला सांगता येऊ शकतो की सार्वजनिक कंपनीच्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त सभासद संख्येवर कोणतंही बंधन नाही. खूप लोकांना त्या कंपनीचं सभासदत्व स्वीकारता येतं किंवा कंपनीचे भाग खरेदी करता येतात आणि त्या कंपनीचं सदस्यत्व किंवा सभासदत्व प्राप्त करता येतं. दुसरा फायदा, समभागांच्या किंवा भागांच्या हस्तांतरणावर कोणतेही बंधन नसते. जसं खाजगी कंपनीच्या बाबतीत आपण पाहिलं की
खासगी कंपनीला आपले भाग सार्वजनिकरित्या किंवा सार्वजनिक जनतेला हस्तांतरित करता येत नाही. पण खासगी कंपनीला मात्र सार्वजनिक कंपनीला मात्र आपले भाग कोणत्याही व्यक्तीला विकता येतात. सार्वजनिक जनतेतील अगदी तळागाळातील लोक, सर्वसामान्य लोक किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक सार्वजनिक कंपनीच्या भागांची खरेदी करू शकतात किंवा कोणालाही ते भाग विकता येतात. असं नाही की एखाद्याची उत्पन्न क्षमता इतकी आहे अशाच लोकांना भाग विकायचे आहेत किंवा काही लोक नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, आप्तेष्ट आहेत, आर्थिकदृष्ट्या काहीतरी हितसंबंध गुंतलेले आहेत, अशाच लोकांना भागांची विक्री करता येते असं नाही. तर कंपनीशी यापूर्वी काहीही संबंध नसलेल्या किंवा कंपनीशी कुठल्याही प्रकारची करार झालेले नसतील, व्यवहार नसतील अशा लोकांना देखील या सार्वजनिक कंपनीचे भाग हस्तांतरित करता येतात. आणि या कंपनीचे भाग हे हस्तांतरित करण्यासाठी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यासाठी स्वतंत्रपणे हस्तांतर पत्र भरावं लागतं आणि त्यावर त्या हस्तांतर पत्रावर हस्तांतरक आणि हस्तांतरी या दोघांच्याही सह्या असाव्या लागतात. या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या की हे हस्तांतर पत्र आणि भाग प्रमाणपत्र कंपनीकडे जमा केल्यानंतर संचालक मंडळ या हस्तांतरणाला परवानगी देते आणि अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती कोणताही भागधारक कोणत्याही व्यक्तीला आपले भाग हस्तांतरित करू शकतो. तिसरा फायदा आहे सार्वजनिक वर्गणी किंवा अभिदानाद्वारे भांडवल उभारण्यास परवानगी. बघा, जसं भागांची सार्वजनिकरित्या विक्री करून कंपनीला आवश्यक असलेलं भाग भांडवल जे आहे ते उपलब्ध करण्याचं किंवा गोळा करण्याचं काम सार्वजनिक कंपनी करते. अगदी तसंच डिबेंचर्स, कर्जरोखे यांची सुद्धा विक्री केली जाते. पण आणखी एक मार्ग आहे भांडवल उभारणीचा, तर सार्वजनिक ठेवी. म्हणजे लोक आपल्या उत्पन्नापासून काही आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी जी बचत आहे ती जशी बँकांमध्ये गुंतवतात आणि बँकांमध्ये विशिष्ट दरानेच व्याज मिळतं. XYZ 7%, 8% या पद्धतीने. लोकांना आपल्या बचतीवर जर जास्त उत्पन्नाची इच्छा असेल तर असे लोक आपलं भांडवल किंवा आपली जी बचत आहे ती कंपन्यांच्या भांडवलामध्ये किंवा कंपनीमध्ये गुंतवू शकतात आणि कंपनीमध्ये सार्वजनिक ठेवी स्वीकारल्या जातात त्यासाठी. आणि या सार्वजनिक ठेवींवर बँकांच्या व्याज दरापेक्षा निश्चितपणे जास्त परतावा मिळतो. आणि त्यामुळे काय होतंय, कंपन्यांना आता मुळात हे कशासाठी केलं जातं, कंपनीची जी भांडवलाची अपेक्षा आहे किंवा भांडवलाची गरज आहे ती देखील पूर्ण होते आणि लोकांना आपल्या गुंतवणुकीपासून जे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे ती अपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होते. याचा अर्थ सार्वजनिक कंपनी सार्वजनिक ठेवींच्या आधारे सुद्धा. अर्पिता कोण आहे? ही अर्पिता बेटा, अर्पिता कोण आहे? अर्पिता तुपे. बराच वेळ खेळत होती ती स्क्रीनशी. समाधान झालं बेटा? ठीक आहे. तर या ठिकाणी कंपनीला वर्गणीद्वारे किंवा सार्वजनिक अभिदानाद्वारे किंवा सार्वजनिक ठेवींच्या मार्फत आपल्या भांडवलाची जी गरज आहे ती गरज भागविता येऊ शकते आणि जनतेला देखील आपल्या बचतीवर योग्य दराने परतावा त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे वाढ आणि विस्ताराच्या संधी. सार्वजनिक कंपन्यांना आपल्या व्यवसायाची वाढ किंवा विस्तार करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतात.
का? तर मुळातच सार्वजनिक कंपन्यांची भांडवल उभारण्याची क्षमता ही प्रचंड असते. जरी भागाची किंमत कमी असली तरी देखील भागांची संख्या मात्र जास्त असते आणि भागांची संख्या जास्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात भाग भांडवल त्या ठिकाणी जमा होतं आणि या भाग भांडवलाच्या आधारे कंपनी अपेक्षित व्यवसाय करू शकते किंवा आपल्याकडे जे भांडवल आहे ते वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये गुंतवू शकते आणि अनेक प्रकल्पांतून अनेक अ, उत्पन्नाचे मार्ग त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतं सार्वजनिक कंपनीला आर्थिक विकासाच्या संधी किंवा आपल्या कंपनी व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी जास्त प्रमाणात निर्माण होतात. इथे सांगितल्याप्रमाणे बघा सार्वजनिक क्षेत्रातून भांडवल वाढवण्याची ताकद किंवा क्षमता क्षमता असल्यामुळे सार्वजनिक मर्यादित कंपनी किंवा त्याला तुम्ही सार्वजनिक कंपनी देखील म्हणू शकता. सार्वजनिक कंपनी नवीन प्रकल्प, नवीन उत्पादने आणि व्यवसाय वाढवू शकते. व्यवसाय वाढवू शकते. व्यवसाय वाढवण्याचा काय अर्थ काय? व्यवसायात वाढ करणे किंवा व्यवसायाचा विकास करणे. बरोबर? आणि विकास हा शब्द प्रामुख्याने आर्थिक विकास या संकल्पनेशी निगडित आहे. व्यवसाय वाढला म्हणजे कंपनीचा आर्थिक विकास झाला हे लक्षात घ्या. जर व्यवसाय वाढला नाही तर कंपनीचा विकास आणि विस्तार होणार नाही. अनेक शाखांची निर्मिती त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. हा आहे चौथा फायदा. नंतर पाचवा फायदा आहे 7 भागधारक आणि 3 संचालकांसह नोंदणी शक्य. कोणत्याही सार्वजनिक कंपनीची नोंदणी करण्यासाठी किमान 7 संचालकांची किंवा सदस्यांची आवश्यकता असते. 7 सदस्य एकत्र आले जसं खाजगी कंपनीमध्ये किमान 2 सदस्य एकत्र येऊन कंपनी व्यवसायाची स्थापना किंवा निर्मिती करू शकतात. तसं सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व्यक्ती एकत्र याव्या लागतात. तेव्हाच सार्वजनिक कंपनीची निर्मिती होऊ शकते आणि पुढे काय म्हटले 3 संचालकांसह म्हणजे खाजगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक हवे असतात तर सार्वजनिक कंपनीत किमान संचालक हे 3 असावे लागतात. किमान सभासद संख्या किंवा संचालक संख्या निर्माण झाली तर सार्वजनिक कंपनीला आपली नोंदणी करणं शक्य होतं. तुम्ही पाहताय कंपनीच्या स्थापनेच्या किंवा नोंदणीमधील 4 अवस्था आहेत. प्रवर्तनावस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर कंपनीची रीतसर कायदेशीररित्या नोंदणी करायची असेल तर किमान 7 भागधारक असावे लागतील किंवा 3 संचालकांच्या सह्या घटनापत्रक अ, घटनापत्रकावर असणं अपेक्षित आहे. बघा सार्वजनिक कंपनी ही कंपनीमध्ये भागधारक ही व्यक्ती किंवा मर्यादित भागीदारी संस्था देखील असू शकतात. म्हणजे सार्वजनिक कंपनीचं भागधारक किंवा सभासद कोण होऊ शकतं? तर नैसर्गिक व्यक्ती, सजीव व्यक्ती. बरोबर? त्याचप्रमाणे भागीदारी संस्था ही सुद्धा सार्वजनिक कंपनीची भागधारक किंवा सदस्य होऊ शकते. परंतु ही भागीदारी संस्था भागीदारी संस्थेमध्ये ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्ती या सार्वजनिक कंपनीच्या सभासद किंवा भागधारक होऊ शकतात. संचालक हा कंपनीचा भागधारक असेल आणि भागधारकांनी कंपनीचे संचालक असणे आवश्यक नाही. बघा प्रत्येक कंपनीचा संचालक हा कंपनीचा भागधारक असतोच. परंतु प्रत्येक भागधारकाने कंपनीचं संचालक असलंच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन त्या ठिकाणी नसतं. पुढे भागधारकांचे मर्यादित दायित्व त्याला आपण काय म्हणूयात जबाबदारी. भागधारकांची मर्यादित जबाबदारी. दायित्वाला आपण काय म्हणूयात जबाबदारी. बघा किती मर्यादित स्वरूपाची जबाबदारी असते तर सभासदांनी जितक्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत कंपनीकडून तेवढीच रक्कम त्यांनी कंपनीकडे द्यावी अशी जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली असते. याचा अर्थ काय की भागधारक हे आपल्या मर्यादित रकमेपेक्षा जास्त किमतीला
किंवा रकमेसाठी कंपनीला जबाबदार नसतात. फॉर एक्झाम्पल, एका सभासदाने किंवा भागधारकाने 100 रुपयांचा भाग खरेदी केलेला आहे. या 100 रुपयाच्या भागावरील रक्कम ही टप्प्याटप्प्याने देण्याची व्यवस्था सुद्धा असते. जोपर्यंत भागधारक या भागावरची 100% रक्कम कंपनीकडे भरत नाही, तोपर्यंत तो त्या भागाची ती रक्कम त्याला जेवढी देणे आहे, तेवढीच रक्कम तो कंपनीकडे भरण्यासाठी जबाबदार धरला जातो. परंतु जर त्याने कंपनीकडे 100 रुपये भरले, तर कंपनी त्याच्याकडे पुन्हा मात्र पैशांची मागणी करू शकत नाही. कारण कंपनी कायद्याने सार्वजनिक कंपन्यांच्या सभासदांना किंवा भागधारकांना जबाबदारी जी आहे ती मर्यादित करून दिलेली आहे किंवा त्यांचं दायित्व जे आहे ते मर्यादित स्वरूपाचं केलेलं आहे. म्हणजे त्यांनी कंपनीला जरी तोटा झाला किंवा कंपनीचं समापन जरी होत असलं तरी देखील कंपनीची देणी देण्यासाठी या भागधारकांना आपल्या भागाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम कंपनीला भरावी लागत नाही. तर अशा प्रकारे भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की जी वैशिष्ट्ये आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. म्हणजे कंपनीच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण हे वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे? पहिलं वैशिष्ट्य तुम्ही पाहताय, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. तो फायदा आहे, बरोबर? म्हणजे जसं वैशिष्ट्य आहे तसा तो फायदा सुद्धा आहे. बघा, कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. म्हणजे कंपनीची स्थापना ही भारतीय कंपनी कायद्याद्वारे केल्यामुळे कंपनी एक कृत्रिम व्यक्तित्व आहे असं संबोधलं जातं आणि त्या कंपनीला एक स्वतंत्र नाव त्या ठिकाणी प्रदान केलं जातं आणि त्यामुळे काय होते, कंपनीचे एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण होतं. ज्याप्रमाणे आपण खाजगी कंपनीचा फायदा पाहिला की खाजगी कंपनी सुद्धा स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. कारण त्या कंपनीच्या नावाने त्या कंपनीची स्थापना निर्मिती केलेली असते आणि त्यामुळे कंपनीचा प्रत्येक व्यवहार हा कुठल्याही संचालकाच्या किंवा सभासदाच्या नावाने न करता तो केवळ कंपनीच्या नावाने केला जातो. तर या कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनी कायद्याने प्रदान केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही भागधारकाचं नाव व्यवहारासाठी किंवा कंपनीच्या कामकाजासाठी वापरलं जात नाही. त्यानंतर पुढचा फायदा आहे अधिक पारदर्शकता. बघा, सार्वजनिक कंपनीच्या नावाप्रमाणेच सार्वजनिक कंपनीमध्ये जो व्यवसाय केला जातो त्या व्यवसायामध्ये प्रचंड पारदर्शकता असते. म्हणजे कंपनीच्या सभांमध्ये कंपनीच्या व्यवहारासंदर्भातील आर्थिक बाबी ह्या स्पष्ट केल्या जातात. म्हणजे कंपनी आर्थिक वर्षामध्ये उत्पादन असेल कंपनीचं, तर त्यासाठी येणारा उत्पादन खर्च किती आहे, किती भांडवल जमा झालेलं आहे आणि त्यासाठी किती उत्पादनासाठी किती खर्च झालेला आहे, कोणत्या कोणत्या घटकावर किती खर्च केलेला आहे, याविषयीचे अहवाल सभांमधून प्रसिद्ध केले जातात, भागधारकांसमोर ठेवले जातात आणि त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकारच्या खर्चासाठी भागधारकांचीच परवानगी घेतली जाते. भागधारकांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचा खर्च करता येत नाही किंवा झालेल्या खर्चाला मंजुरी मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतंय, भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात आणि या मालकांना भागधारकांना आपल्या भांडवलाचा विनियोग कशा प्रकारे करावायचा आहे याविषयीचा अधिकार प्राप्त होतो. आणि त्यामुळे भागधारकांच्या परवानगीशिवाय कंपनी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू शकत नाही, गुप्तपणे कुठलाही आर्थिक व्यवहार करू शकत नाही आणि त्यामुळे लोकांचा सहभाग किंवा भागधारकांचा सहभाग त्यामध्ये अतिशय महत्वाचा ठरतो. त्यानंतर ब्रँडचे नाव राखणे सर्वात सुलभ. ब्रँड जो म्हणत आपण कंपनीसाठी एखादं चिन्ह निर्माण केलं असेल तर या चिन्हाचं नावलौकिक राखणे सोपं जातं. बघा, त्या चिन्हासाठी ज्या ब्रँडच्या वस्तू निर्माण केल्या जात असतील त्या ब्रँडसाठी मग ती गुणवत्ता असेल, रंग असेल, आकार असेल, उपयुक्तता असेल, या गोष्टी सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक कंपनीला हवं असलेलं भांडवल उपलब्ध होतं आणि त्यामुळे त्या भांडवलाच्या आधारे कंपनी ब्रँड संदर्भात जनतेला खात्री देऊ शकते आणि अतिशय चांगल्या ब्रँडच्या वस्तू कंपनी मार्फत निर्माण केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे काय होते, ब्रँडचे नाव राखणे सार्वजनिक कंपन्यांना सोपे असते. त्यानंतर पुढचं टायटल आहे सार्वजनिक
सार्वजनिक कंपनीचे तोटे बघा. या ठिकाणी पहिला तोटा आपल्याला सांगितलेला आहे काय? नोंदणीची जटिल प्रक्रिया. म्हणजे जटिल म्हणजे काय? अवघड प्रक्रिया. बघा, सार्वजनिक कंपनीची नोंदणीची प्रक्रिया ही अवघड आहे असं म्हटलं जातं. का? तर तुम्हाला माहिती आहे, ज्याप्रमाणे खाजगी कंपनीची नोंदणी झाल्यानंतर लगेचच कंपनीला व्यवसायाला सुरुवात करता येते, तसंच सार्वजनिक कंपनीला मात्र आपल्या व्यवसायाची सुरुवात ही व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवल्याशिवाय करता येत नाही. हे लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, जी कामं करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ भांडवल उभारणीसाठी म्हणजे तिसरी स्टेज आहे किंवा अवस्था आहे कंपनीच्या स्थापनेमध्ये भांडवल उभारणी अवस्था. कंपनीच्या भांडवलाच्या उभारणीसाठी कंपनीला काय करावं लागणार आहे? माहिती पत्रक प्रसिद्ध करून सार्वजनिक जनतेला आवाहन करावं लागणार आहे. त्यासाठी विशिष्ट अवधी त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आणि मग लोकांनी भागासाठी अर्ज जर केले, भाग वाटपासाठी जर अर्ज केले, तर त्याविषयीचं प्रक्रिया, छाननीची प्रक्रिया असेल किंवा कुणाला भाग वाटप करता येतात, कुणाला नाही. याविषयीचं कामकाज त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर ज्यांना ते भाग वाटप करणं शक्य आहे, अशा लोकांना भाग वाटप केलं जातं आणि त्यानंतर भाग भांडवल जे आहे ते उभारलं जातं आणि त्यातूनच कंपनीच्या भांडवलाची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. परंतु जर सार्वजनिक जनतेकडून नवीन कंपनीचे पुरेसे भाग खरेदी केले गेले नाहीत, तर किमान अभिदानाची रक्कम जी आहे, जी ठरवून दिलेली असते, म्हणजे काय? कंपनीची स्थापना करण्यासाठी एकूण भांडवलापैकी किती भांडवल भागांच्या विक्रीतून सुरुवातीला जमा झालं पाहिजे, त्याला किमान अभिदानाची रक्कम असं म्हटलं जातं. ते जर भांडवल उपलब्ध झालं नाही, तर निश्चितपणे कंपनीला आपला कंपनी व्यवसाय म्हणजे पुढच्या स्टेजकडे व्यवसाय प्रारंभ दाखल्यासाठी अर्ज करणं अपेक्षित आहे. त्या दाखला मिळवण्याच्या प्रक्रियेकडे सुद्धा जाता येत नाही. आणि म्हणून त्यासाठी भाग विमेकरी काम करतात भाग बाजारांमध्ये. तर त्या भाग विमेकरांची मदत घेऊन किमान अभिदानाची किंवा किमान भांडवलाची रक्कम कंपन्यांना उभी करायला लागते. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती जटिल किंवा अवघड अशी प्रक्रिया आहे. आणि त्यानंतरच जर किमान अभिदानाची रक्कम उपलब्ध झाली, तरच सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखल्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकते. म्हणजे कंपनीच्या स्थापनेतील चारही अवस्था या सार्वजनिक कंपनीला पार पाडाव्या लागतात. प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची अवस्था. पुढचा तोटा आहे कडक अनुपालन किंवा नियमांचं पालन करणं अतिशय कठीण असतं किंवा अतिशय कडक नियम सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत त्या ठिकाणी लागू केले आहेत. नवीन कंपनी अधिनियम 2013 ने सार्वजनिक कंपन्यांसाठी अतिशय कडक अशी किंवा बंधनकारक नियम त्या ठिकाणी केलेले आहेत. या सगळ्या नियमांची पूर्तता सार्वजनिक कंपनीला करावीच लागते. या ठिकाणी मात्र एक गोष्ट लक्षात घेता येईल, खाजगी कंपन्यांना मात्र काही कंपनी कायद्याने काही सूट किंवा सवलती दिलेल्या आहेत. त्या देखील आपण अभ्यासणार आहोत यानंतर. पण सार्वजनिक कंपन्यांना मात्र अशा सूट किंवा सवलती किंवा विशेषाधिकार म्हणतो आपण, स्पेशल प्रिव्हिलेजेस, ते काही सार्वजनिक कंपन्यांना दिलेले नाहीत. ते फक्त खाजगी कंपन्यांना दिलेले आहेत. याचा अर्थ कंपनी कायद्याने खाजगी कंपन्यांसाठी अतिशय कडक असे नियम केले आहेत. त्यांच्या नियमांचं पालन अतिशय तंतोतंत आणि काटेकोरपणे सार्वजनिक कंपन्यांना करावंच लागतं. अशा प्रकारे आपल्याला सार्वजनिक कंपन्यांचे तोटे देखील सांगता येतात. ठीक आहे. आपण पुन्हा एकदा फक्त मुद्दे बघूयात. आपण खाजगी कंपनीचे तोटे यापूर्वी पाहिलेच आहेत. आता फायदे पाहिले आहेत. आज आपण तोट्यांविषयी चर्चा केली. तर पहिला तोटा होता समभाग स्वतंत्रपणे हस्तांतरणीय नसतात, म्हणजे भागांचे हस्तांतरण खाजगी कंपनीला करता येत नाही. त्यानंतर दुसरा तोटा होता सार्वजनिक गुंतवणूक नाही. या कंपन्यांमध्ये सार्वजनिक जनतेला आवाहन करून भांडवलाची उभारणी करता येत नाही. म्हणून दुसरा तोटा आहे खाजगी कंपनीचा की या कंपनीत सार्वजनिक गुंतवणूक नसते. त्यानंतर जास्तीत जास्त सदस्य संख्या फक्त 200च असते. त्यानंतर खाजगी कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही आणि सार्वजनिक जनतेला भागांच्या विक्रीसाठी आवाहन करता येत नाही. त्यानंतर स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक खाजगी कंपनीचे भाग नमूद केलेले नसतात, सूचीबद्ध केलेले नसतात किंवा त्याला आपण सोप्या भाषेत म्हटलंय
भाग बाजारात भागांची नोंदणी करता येत नाही. तर हे झालं खाजगी कंपनीच्या बाबतीत. सार्वजनिक कंपनीची व्याख्या आपण पाहिलेली आहे. 2-3 व्याख्या आपण अभ्यासल्या आहेत. त्यानंतर सार्वजनिक कंपनीचे फायदे जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पहिला फायदा होता सदस्यत्वाची किंवा सभासद संख्येवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. जास्तीत जास्त कमाल किंवा अमर्यादित सभासद असतात. 2, भागांच्या हस्तांतरणास कोणतेही बंधन नाही किंवा हस्तांतरणावर बंधन नाही. त्यानंतर सार्वजनिक वर्गणी किंवा अभिदानाद्वारे भांडवलाची उभारणी सार्वजनिक कंपनीला करता येते. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 भागधारक आणि 3 संचालकांसह कंपनीची नोंदणी सार्वजनिक कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी करता येते. त्यानंतर भागधारकांची जबाबदारी किंवा दायित्व हे मर्यादित स्वरूपाचं असतं. त्यानंतर सार्वजनिक कंपनीला स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व असतं, कारण विशिष्ट नावाने कंपनीची स्थापना झालेली असते. सार्वजनिक कंपनीच्या कारभारामध्ये अतिशय पारदर्शकता असते, कारण प्रत्येक खर्चाला भागधारकांची मंजुरी त्या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर ब्रँडचे नाव राखणे सार्वजनिक कंपनीला सोपे असते किंवा ब्रँडचं नाव राखण्यासाठी किंवा त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी सार्वजनिक कंपनीला अपेक्षित खर्च त्या ठिकाणी करता येतो. पुढे सार्वजनिक कंपनीचे तोटे. पहिला तोटा नोंदणीची जटिल प्रक्रिया, म्हणजे कंपनीच्या निर्मिती अवस्थेतील 4ही अवस्थांची पूर्तता केल्याशिवाय सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. आणि खाजगी कंपनीच्या तुलनेत सार्वजनिक कंपनीला अतिशय कडक नियम लागू केलेले असतात. तर अशा प्रकारे आज आपण खाजगी कंपनीचे तोटे, सार्वजनिक कंपनी किंवा सार्वजनिक कंपनीचे फायदे आणि तोटे अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. यानंतर एकदा फक्त अटेंडन्स घेतोय मी. बरं, मी तुम्हाला अनम्यूट करतोय सगळ्यांना. येतोय आवाज बेटा? हो सर. ठीक आहे. बेटा कोण आहे? अर्पिता कोण आहे? अर्पिता बोलते का? अर्पिता बोलता येतं का अर्पिताला? हा, अर्पिता कोण आहे बेटा? शक्य आहे अजूनही तू म्हणू शकते की सर चुकलं माझं, सॉरी, नंतर मी असं करणार नाही. पण नंतर जर फोन करण्याचा प्रयत्न केला आणि पर्सनल कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्या इतकी वाईट गोष्ट अजिबात नाही. कारण तुम्ही सार्वजनिक चुका करता आणि खाजगीरित्या माफी मागता, अजिबात चालणार नाही. मी आताच अपील करतोय, यानंतर मी असं तुम्हाला विचारणार सुद्धा नाहीये. येते लक्षात? ठीक आहे. एकदा अटेंडन्स द्या परत एकदा मला. ठीक आहे. ठीक आहे सर. कोण बोललं ठीक आहे? अर्पिता का? नाही ना? नाही सर, मी दिव्या गुरु सर. ठीक आहे, ठीक आहे. एक काम करा ना बेटा, एक काम करा, तुमचा रोल नंबर तुम्ही ऑलरेडी नमूद केलेला आहे तिथे. हॅलो. हो सर. नका टाकू रोल नंबर, परत रिपीट होतील. ज्यांचे रोल नंबर्स आहेत ते तसेच पुन्हा एकदा घेतो मी. रिपीट होतील, नोट करण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. पुन्हा एकदा मी अटेंडन्स घेतले सगळ्यांचं. चालेल, आज आपण या ठिकाणी थांबूयात. ओके. हॅलो. हो सर. हा, लक्षात येते ना आपण काय शिकतोय ते? हो. हा, नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. हो चालेल सर. हो, हे लेक्चर जे आहेत तुम्ही म्हणाल लेक्चर संपले की आमच्याकडे नोट्स नसतात. युट्यूबला हे अपलोड केले जातात. लेक्चर संपल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन पुन्हा एकदा ऑब्झर्व करू शकता, पाहू शकता, रिपीटेडली पाहू शकता. जी माहिती तुमच्या स्क्रीनवर होती ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. तर तुम्ही पर्टिक्युलर टीचरचं नाव टाकलं तिथं तर तुम्हाला ते लेक्चर्स पाहायला मिळतात. ओके. ठीक सर तुम्ही. हा, बोल बाळा, बोल बेटा. हॅलो. सर तुम्ही बोलले ना पीडीएफ दे म्हणून नोट्सची पीडीएफ. हा, हे काय बेटा? मग
हे काय आहे. नाही तुम्ही आधी म्हटले होते पहिले लेक्चर स्टार्ट झाले तेव्हा हो की मी आपण सगळं नोट्स पीडीएफ नाही दे. सगळं म्हटलोय, पण तुम्हाला काही त्रास घ्यावा असं वाटतोच का नाही बेटा? मी देईल तसं नाही देईल, पण sir. ते शेवटी देणार आहे सिलेबस संपल्यानंतर. जर अगोदरच तुम्हाला पीडीएफ दिलं तर तुम्ही लेक्चर अटेंड करणार नाहीये. तुम्ही फक्त तेवढं वाचाल, झालं तुमचं काम. म्हणून मी पीडीएफ देत नाही बेटा. येतंय का लक्षात? ओके ओके. हो सर. हा, नोट्स पण प्रिपेअर करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. थांबूयात आपण. हो. ओके. बाय. ओके ओके. थँक्यू सर. बाय बाय. वेलकम. Thank you, sir. वेलकम.